थेट जाऊया ही दृश्य आपण पाहूया। हर्षवर्धन सपकाळ बैठकीनंतर बाहेर आल्याची दृश्य। मवियाची बैठक वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी नुकतीच पार पडलेली आहे। एक्सक्लुसिव्ह दृश्य लोकशाही मराठीवर आपण या क्षणी पाहतोय। या ठिकाणी बैठकीत नेमका काय झालं या सगळ्याची माहिती सपकाळ यांच्याकडून देण्यात येते। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। विधान परिषद निवडणुकीचा मुद्दा विशेषत्वाने महत्त्वाचा। महाविकास आघाडी म्हणून आम्ही पुढे जात आहोत, इंडिया अलायन्स म्हणून देखील आम्ही पुढे जात आहोत। अशा प्रकारची आमची असणारी भूमिका 2 दिवसापूर्वीच आपल्या सर्वांच्या पुढे सामूहिकरित्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं, एनसीपी शरद पवार गटाच्या वतीनं आणि काँग्रेसच्या वतीनं आपल्याला अशा पद्धतीचा आम्ही माहिती आपल्याला दिली होती। आणि प्राथमिक चर्चा ही 2 दिवसापूर्वी झाल्यानंतर आज अंतिमतः जागा वाटपाच्या अनुषंगानं आमची बैठक संपन्न झाली। या 17 पैकी 15 जागेवर आम्ही एकमताने आमचा उमेदवार जो आहे कोणाला जागा सोडायचा हा संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे। 2 ठिकाणी 2 जागांवर आमची अद्याप चर्चा सुरू आहे। येणाऱ्या 2 दिवसात या 2 जागेच्या संदर्भात देखील निर्णय होईल। नांदेड आणि नाशिक या ठिकाणी तिन्ही पक्षांना या जागेच्या संदर्भात तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे। त्यामुळे या संदर्भात 2 त्यामध्ये काँग्रेस अर्थातच बैठकीअंतर्गत चर्चा झाल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली आहे। मवियातल्या या बैठकीत विधान परिषद जागेसंदर्भात चर्चा झालेली आहे। काही जागांवर एकमत देखील झाल्याचं वृत्त आहे। सतरा पैकी 15 जागांवर उमेदवारी संदर्भात चर्चा झाल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली आहे। 17 पैकी 8 जागांवर काँग्रेस उमेदवार देणार असल्याचं सपकाळ म्हणतात। तर नांदेड नाशिकच्या जागेवर तीनही पक्षांना दावा केला असल्याचं या ठिकाणी सपकाळ यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे नांदेड आणि नाशिकच्या जागेवर तिढा मात्र कायम राहण्याची चिन्ह आहे। 17 पैकी 15 जागांवर काँग्रेस उमेदवार देणार असल्याची माहिती हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलेली आहे। यापैकी 8 जागांवर काँग्रेस उमेदवार देणार आहे। 17 पैकी 8 जागांवर, त्यामध्ये नांदेड आणि नाशिकच्या जागेवर तीनही पक्षानं दावा केला असल्याचं कळतंय। मित्र पक्षाचे मत त्या पक्षातल्या लोकांना देखील पैसे दिल्याशिवाय चालणार नाही, इथपर्यंत हा घोडेबाजार गेलेला आहे। 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असताना वोट चोरीच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले होते आणि आता या घोडेबाजाराच्या माध्यमातून ते त्याची सत्ता टिकवत आहेत। एकंदरीत या निवडणुकीमध्ये बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया हे एक चित्र जे निर्माण करून ठेवलेलं आहे महायुतीने, या संदर्भामध्ये एक चिंता व्यक्त होणं साहजिक आहे। त्यामुळे हार जीत आपल्या ठिकाणी निवडणुका येतील जातील, मात्र महाराष्ट्रातील तमाम जनतेला लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून आम्ही साथ घालत आहोत। आणि असं आपण खपून घेणार आहोत का? अशा पद्धतीनं राजकारण चालणार आहे का? हा एक संतप्त सवाल त्यांना विचारत असताना आम्हाला त्यांनाही साथ घालायची आहे की या आपण सर्व मिळून भारतीय जनता पक्षाची दंडेलशाही आणि हुकुमशाही ही रोखू। सपकाळ साहेब, तुम्ही म्हणालात की या जागा लढतात, पण आज सकाळी संजय राऊत यांनी एक मुद्दा उपस्थित केला की निवडून किंवा जिंकून येण्यासाठी आवश्यक जे संख्याबळ आहे ते कुठे आहे? संख्याबळ हा आपल्या ठिकाणी आहे लोकशाहीमध्ये निवडणुका लढवणं, कारण निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे, उत्सव आहे। या उत्सवामध्ये विरजन घालण्याचं आणि विकृती घालण्याचं काम भारतीय जनता पक्ष सातत्याने करतोय। त्यामुळे निवडणुका जिंकणं हा वेगळा भाग आहे।
आणि लोकशाहीमध्ये आपल्या मूल्यांकरता आपल्या नीतीकरता आणि विचारांकरता लढणं संघर्ष करणं हा एक भाग आहे. त्यामुळे संघर्षाची भूमिका ही महाविकास आघाडीची आहे. तुम्ही गंभीर आरोप केला की 5 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन उमेदवार फोडणं सुरू आहे, नगरसेवक घेणं सुरू आहे. कुठं हे नेमकं सुरू आहे, किती माहिती आली तुम्हाला? हाताच्या कंगणाला आरसा कशाला केलेला आरोप नाही आहे, तर ही वस्तुस्थिती आहे. आपणही आपल्या माध्यमांच्या रिपोर्टरला जर नुसता एक फेरफटका या भागातून मारून यायला सांगितला तर ही माहिती आमच्यापेक्षा अधिक ही आपल्या हाताशी लागल्याशिवाय राहणार नाही. या भागात म्हणजे नेमकं कुठल्या भागात तुम्हाला सांगायचं आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदारांना पैसा देऊन कुठे पहिले आंब्याच्या ज्या आहेत आंब्याचे खोके जे आहेत ते दिले, त्यासोबत काही गिफ्ट पाठवले आणि आता थेट पैशाची देवाणघेवाणी सुरू झालेली आहे. नाही, पण सकपाळ साहेब तुम्ही म्हणालात की पैशाच्या थैल्या, गोणी आणि सगळं काय काय तयार आहे, तर महाविकास आघाडीकडे काय तयार आहे? महाविकास आघाडीकडे लोकशाही वाचवण्याचा ठाम निर्धार जो आहे आणि संघर्षाची भूमिका तयार आहे. सत्ता पिपासू सर्व मंडळी ही महायुतीच्या माध्यमातून एकत्र आलेली आहे. त्यांना विचाराची, विकासाची, नीतिमूल्याशी, भारताच्या महान परंपरेशी आणि अर्थात महाराष्ट्र धर्माशी काही देणं घेणं नाही. सत्ता सत्ता आणि सत्ता हा त्यांच्यासाठी परवलीचा शब्द आहे आणि हे सत्ता पिपासू एकत्र आल्यामुळे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार हे सुरू आहे आणि त्यामध्ये हा टोळी युद्धाचा भाग हा याही निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळतोय. पुण्यामध्ये विषारी रायगड ही चुरशीची होताना दिसते. उमेदवार जागा वाटपात आम्ही आज युबीटीला दिले, ते त्यांचा निर्णय त्यांच्या पद्धतीने जाहीर करतील. थँक्यू. पुण्यामध्ये दारू, विषारी दारूमुळे अनेक जणांचं जीव गेला. 16 जणांचा मृत्यू झाला. कालच्या 3 घटना जर आपण बघितल्या तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही जेव्हा लाच काढतो तेव्हा आम्ही शेलक्या भाषेत बोललो अशा पद्धतीने बोललं जातं. कुठेतरी दरिद्रीसारखे शब्द, दरिंदर सारखे शब्द आम्ही वापरतो तर त्याला शिवीगाळ संबोधलं जातं. मात्र खरंच सांगा की महाराष्ट्रातल्या काल 3 घटना, एका मृतदेहाची जी एक महिला जळाली होती त्या महिलेच्या ऐवजी दुसऱ्याच महिला जळाली असं सांगून त्या मुलीच्या वडिलांना आणि भावाला अटक करून घेतलं जातं. त्यांना पोलीस कस्टडीत ठेवलं जातं. त्यांना 3rd डिग्रीची मारहाण होत होते आणि 10 दिवसानंतर तीच मुलगी येऊन सांगते की मी जिवंत आहे, माझा खून झालेला नाही. जो गुन्हाच झालेला नाही, जी व्यक्ती मृत्यूच पावलेली नाही, तिच्या मृत्यूमध्ये तिच्याच वडिलांना आणि भावाला आणून पोलीस कोठडीत डांबला जात आहे. हा महाराष्ट्र पोलिसाचा अत्यंत गलथान जो कारभार आहे हा थेट मुख्यमंत्र्यांच्या नाकर्तापणाच्या अनुषंगाने आलाय. दुसरी जी घटना आहे, अँब्युलन्स ही मिळाली नाही म्हणून बाळंतीण जी गर्भवती महिला आहे ही हॉस्पिटलमध्ये पोहोचू शकली नाही आणि त्या ठिकाणी एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. डिझेल मुबलक आहे असं सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या अँब्युलन्सला डिझेल नसल्यामुळे आणि ती महिलाच वेळीच न पोचल्यामुळे झालेल्या दुर्घटनेच्या अनुषंगानं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहे. तर लॉ अँड ऑर्डरची सगळी ऐशी का तैशी झालेली आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची लखतरे जी आहे ती वेशीवर टांगलेली आहे आणि अशा याच्यात पोलीस नावाचा विषय हा कुठेच नसल्यामुळे हा मृत्यू झालेला आहे. तात्काळ स्वरूपात अशा अवैध व्यवसाय आणि विषारी दारू ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या पोलिसांना, त्या ठिकाणच्या ठाणेदारांना, तिथल्या एसपींना, डीवायएसपींना तात्काळ निलंबित करावं. चुकीचे आरोपी पकडून आणल्याबद्दल तिथल्या ऍडिशनल एसपीला आणि ठाणेदाराला तात्काळ स्वरूपात निलंबित करावं आणि डिझेल न मिळाल्यामुळे जर मृत्यू होत असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी किमान त्यांचं गृहमंत्रीपद तरी सोडावं आणि जनाची नाही तर मनाची असेल तर ही जबाबदारी स्वीकारून, नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. सर, महाराष्ट्रात महाराजांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं, मात्र त्याच रायगडमध्ये एक भयावह स्थिती समोर आली. त्या महिलेने हा व्हिडिओ जारी केलेला आहे, त्यामध्ये शौचालयाची दुरावस्था ही रायगडवर आहे आणि तिने पुरातत्व खात्याला काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत. अशा पद्धतीनं म्हणजे बाहेर शौचालयाला बसायचं का असा प्रश्न उपस्थित केला. अशा अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्था न राहिल्यामुळे ही एका रायगडचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राचं वैभव असणाऱ्या सगळ्या गड किल्ल्यांची अवस्था ही बद से बदतर ही या सरकारने करून ठेवली आहे. थँक्यू. लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.